नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांची क्षमा मागतो, कारण खूप दिवस आपल्या व्हिडिओमध्ये गॅप राहिला। थोडीशी हेल्थ कंडिशनमुळे मला व्हिडिओ टाकता आले नाही। आता रेग्युलर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येतील। आज व्हिडिओ बनवतोय की आपला एक व्हिडिओ राहिला होता त्या आयएमपी सिरीज मधला सर्व सब्जेक्टचे आयएमपी तुम्हाला दिले, फक्त क्रिया शरीर आणि फिजियोलॉजी मॉडर्नचे राहिले। क्रिया शरीरचा व्हिडिओ येणार नाही आयएमपीचा। क्रिया शरीरसाठी तुम्ही फक्त ब्लूप्रिंट फॉलो करा, कारण क्रिया शरीरसाठी आयएमपी देणं म्हणजे पूर्ण मूर्खपणा आहे आणि मागणं म्हणजे पण मूर्खपणा आहे। कारण वात पित्त कफ यापैकी एक्झामिनर काहीही टाकू शकतो, यामध्ये आयएमपी काहीच नसतं। त्यानंतर जे 7 धातू आहेत आणि ओज आहे हे सर्वचे सर्व आयएमपी आहेत। यामधलं आयएमपी कोणी सांगू शकत नाही, एक्झामिनरच्या माइंड मध्ये जे काही येईल तो टाकू शकतो। त्यामुळे क्रिया शरीर आयुर्वेद पाठसाठी ब्लूप्रिंट हेच आयएमपी ठरणार आहे। आता फिजियोलॉजी मॉडर्न पाहायला गेलं तर खूप जास्त मोठे आहे, परंतु प्रत्येक सिस्टम मधील काही पॉइंट्स आहेत, ते टॉपिक्स आहेत, ते आपल्याला कव्हर करून घ्यायचे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। त्यामुळे सर्वप्रथम जर तुम्ही फिजियोलॉजी मॉडर्न केलेलं नसेल तर या टॉपिक्स वरती तुम्ही पहिले कव्हर करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला उरलेलं करायचं असेल तर करू शकता। यामध्ये मी मॅक्सिमम पॉइंट तुमचा 100% पेपर कव्हर होईल एवढे यामध्ये देत आहे। ठीक आहे, फिजियोलॉजी मॉडर्न पेपर 1 मध्ये काय काय मॉडर्न पार्ट आहे त्याचा आयएमपी पॉइंट्स पाहूया। होमिओस्टॅसिस चॅप्टर आहे मित्रांनो आपल्याकडे। खूप जण या होमिओस्टॅसिस चॅप्टरला घाबरतात, कारण याची भाषा थोडीशी काय असते, किचकट असते। परंतु एक्झाम मध्ये तुम्हाला मोस्ट आयएमपी पार्ट याचा सांगायचा झाला तर बेसिक इंट्रोडक्शन याचं करून जायचं की होमिओस्टॅसिस काय असतं, त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम करून जायचंय। डायरेक्टली तुम्हाला एसएक्यू येऊन जाईल की पॉझिटिव्ह मेकॅनिझम सांगा, निगेटिव्ह सांगा किंवा दोन्ही सांगा आणि त्याचे एक्झाम्पल सांगा म्हणून। आणि बेसिक इंट्रोडक्शन होमोस्टॅसिस म्हणजे काय हे विचारलं जाऊ शकतं एसएक्यू साठी। त्यामुळे एवढे पॉइंट एसएक्यू साठी करायचे आहेत। आणि होमोस्टॅसिस मध्ये बेसिक कंपोनंट्स ऑफ फूड हे सुद्धा होमोस्टॅसिस मध्ये येतं, परंतु याचा अभ्यास आपण डायजेशन मध्ये करतो। जसं की कसं मित्रांनो, डायजेशन ऑफ प्रोटीन, डायजेशन ऑफ फॅट, डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट। कंपोनंट्स ऑफ फूड म्हणजे काय असतंय, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन, मिनरल, वॉटर, हे सगळे फूडचे कंपोनंट आहेत, ते आपण डायजेशन या चॅप्टर मध्ये पाहत असतो, ते सुद्धा यामध्ये येतात। ठीक आहे, या चॅप्टर मध्ये आपल्याला एवढं करून घ्यायचंय। त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला रेस्पिरेटरी सिस्टम। लगेच तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा आणि तुमच्या एका सिस्टमचं एक पेजवर लिहून जरी घेतलं तरी चालेल, आणि नंतर तयार करून त्याला टिक मार्क करून घ्या की एवढं आयएमपी पॉइंट्स मी केले, मी कॉन्फिडंट आहे पेपरसाठी। रेस्पिरेटरी सिस्टम यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन करायचं आहे। या मेकॅनिझम काय केल्यानंतर हा एसीक्यू साठी तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो, किंवा एलक्यू साठी सुद्धा एक मिक्स क्वेश्चन मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन डायरेक्टली तुम्हाला विचारला जाऊ शकतो। रेस्पिरेटरी सिस्टमवर एक एलक्यू लगभग दरवर्षी विचारल्या गेलेलाच आहे। त्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टम आणि जीआयटी यापेक्षा, रेस्पिरेटरी सिस्टम पेक्षा जीआयटी त्याच्यावरती कन्फर्म क्वेश्चन आहेत, त्यामुळे जीआयटी सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे। त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन करायचे, त्याच्यानंतर एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, गॅसेस कसे ट्रॅव्हल करतात हायर प्रेशर करून लोअर प्रेशर कडे, त्यानंतर कोणत्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतात, हे सर्व आपल्याला एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस मध्ये घ्यायचं आहे। जर तुम्हाला फिजियोलॉजी मॉडर्न अवघड जात असेल, फक्त 499 रुपयाला आपल्या ऍप मध्ये कोर्स आहे, त्यामध्ये सर्व आयएमपी पॉइंट्स कव्हर केलेले आहेत, लेक्चर्स आहेत आणि त्याच्या नोट्स आहेत, म्हणजे तुम्हाला बाहेर भटकायची गरज नाही, बुक्स मध्ये खूप सारं लेंदी दिलेलं असतं। त्यानंतर तुम्हाला तिसरा पॉईंट याच्यामध्ये पल्मनरी फंक्शन टेस्ट करून द्यायचे सगळ्यात, टायडल व्हॅल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॅल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॅल्यूम, हे सर्व, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, हे सर्व तुम्हाला करून जायचं। एसक्यू साठी डायरेक्टली क्वेश्चन राहू शकतो। लास्ट इयरला आर्टिफिशियल रेस्पिरेशनवर क्वेश्चन आलेला होता, परंतु आर्टिफिशियल रेस्पिरेशन इम्पॉर्टंट नाहीये। आर्टिफिशियल रेस्पिरेशनवर एलक्यू मध्ये थोडंसं एक पॉइंट होता की आर्टिफिशियल रेस्पिरेशन पण सांगा, एवढा एमपी नाहीये। आणि या लास्ट इयरला आलं म्हणजे या इयरला येण्याचे खूप सारे कमी चान्सेस आहेत, त्यामुळे आर्टिफिशियल रेस्पिरेशन नाही केलं तरी चालेल। महत्वाचं यामध्ये मेकॅनिझम, एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट यामध्ये राहून जाईल। ठीक आहे, त्यानंतर आता आपण येऊया पूर्ण फिजियोलॉजी मॉडर्न मधला सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट जीआयटी, सर्वात महत्वाचा चॅप्टर आणि फिक्स क्वेश्चन यावरती तुम्हाला मिळून जाईल। जर तुम्ही ब्लूप्रिंट पाहिला असेल, तुम्ही ब्लूप्रिंटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ब्लूप्रिंटचा व्हिडिओ पाहून या क्रिया शरीरचा, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की जीआयटी वरती एक फिक्स क्वेश्चन आपल्याकडे आहे। ऑल ज्युसेस आर आयएमपी फॉर एसक्यू। आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक मध्ये डायजेशन चॅप्टर मध्ये जेवढे काही ज्युसेस आहेत, सर्वचे सर्व ज्युसेस एसक्यू साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। तुम्हाला पेपरमध्ये एक ज्यूस
नक्कीच दिसेल एसीक्यू साठी. पहिला आहे सलायवरी ज्यूस. यामध्ये तुम्हाला माहिती सलायवा, 3 ग्लँड, त्याच्या 3 पेअर, हे सर्व त्यामध्ये लिहायचंय, त्यांचे लोकेशन्स वगैरे ते एसीक्यू मध्ये येईल. त्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूस, सर्वात जास्त सर्व ज्यूस मध्ये महत्वाचं पाहायला गेलं तर गॅस्ट्रिक ज्यूस आहे, त्याचं कंपोजिशन आहे, स्टमक मधलं कंटेंट आहे, त्याचं कंपोजिशन आहे, गॅस्ट्रिक ऍसिड आहे, HCl आहे, हे सर्व या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये येतं. त्यामुळे सर्वात महत्वाचं ज्यूस गॅस्ट्रिक ज्यूस बनतं. त्यानंतर पॅन्क्रियाटिक ज्यूस, पॅन्क्रियाटिक ज्यूस मधले सर्व एन्झाईम्स माहित असायला हवे, आणि इंटेस्टिनल ज्यूस, त्याच्यामधले सर्व एन्झाईम्स वगैरे माहित असायला पाहिजे. कळालं? या ज्युसेस पैकी एक एसीक्यू तुम्हाला दिसून जाईल. सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे ज्यूस? गॅस्ट्रिक ज्यूस. आणि आता डायजेशन चॅप्टर मध्ये आपल्याला JIT चॅप्टर मध्ये आपल्याला LQ साठी कोणकोणते पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते आपण पाहून घेऊ. हे डायजेशन चॅप्टर आहे ना, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, मार्क करून घ्या. आता सर्वात जास्त तुम्हाला मेहनत या चॅप्टर मध्ये करायची आहे. जर आपले लेक्चर्स आणि नोट्स जर तुम्ही पाहिलेले असेल तर हा चॅप्टर तुम्हाला खूप जास्त सोपा गेलेला असेल, कारण त्याच्यामध्ये डायजेशन वगैरे आपण खूप सारं फ्लो चार्ट्स काढून दिलेले आहेत, इझी रिॲक्शन्स बनवून दिलेत, त्याने तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहून जाईल. आपण जेवढं दिलंय तेवढं जरी तुम्ही एक्झाम मध्ये लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. तुम्हाला LQ साठी डायरेक्टली येऊ शकतं डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर डायजेशन ऑफ प्रोटीन, आणि तिसरा आहे डायजेशन ऑफ फॅट. हे तिन्ही आपल्याला करून घ्यायचंय. प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट. डायरेक्टली तुम्हाला LQ येईल, कार्बोहायड्रेटचं डायजेशन सांगा, प्रोटीनचं डायजेशन सांगा, किंवा फॅटचं डायजेशन सांगा, किंवा थोडासा ट्रिकी क्वेश्चन वेगळा, तेच विचारण्याची पद्धत वेगळी काय, की डायजेशन एक्सप्लेन करा स्टमक मधलं किंवा इंटेस्टाईन मधलं. मग स्टमक मध्ये कोणतं डायजेशन होतं? प्रोटीनचं डायजेशन होतं, कार्बोहायड्रेटचं डायजेशन होतं, हे सर्व जे जे काही डायजेशन प्रोटीन स्टमक मध्ये होतं ते सर्व एक्सप्लेन करायचं. मग त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसही थोडं एक्सप्लेन केलं तरी चालतं. सेम फॉर इंटेस्टाईन. कळालं? हे काय इंडिव्हिज्युअल कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट डायजेशन वर येऊ शकतो, किंवा मग स्टमक मध्ये काय कशा कशाचं डायजेशन होतं, इंटेस्टाईन मध्ये कशा कशाचं होतं, कसं होतं, एन्झाईम कसे काम करतात, हे सर्व तुम्हाला विचारायला जाऊ शकतं. जे की तुम्ही कोर्समध्ये असाल तर तुम्हाला खूप इझी जात असेल. आणि सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन विटॅमिन्स आहे. विटॅमिन्स मित्रांनो खूप जास्त सोपं आहे, तुम्हाला कुठेही मिळून जाईल. ChatGPT वरती मिळतो, गुगल वरती मिळतो, कुठेही मिळतो. काय काय पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे मित्रांनो या विटॅमिन्स मध्ये? सर्वप्रथम विटॅमिनचं नाव, सायंटिफिक नेम पाहिजे त्याचं. त्यानंतर विटॅमिनचं सोर्सेस काय काय आहेत, विटॅमिनचा टॉक्सिसिटी, म्हणजे जर विटॅमिन कमी झालं किंवा जास्त झालं तर जे काही सिम्पटम्स आपल्याला दिसतील ते सर्व आपल्याला लिहायचे. जे काही आजार असतील, डिसीज असतील तर लिहायचं आहे. बी कॉम्प्लेक्सचे पूर्ण सर्व B1, B2, B3, B4, B9, B12 हे सर्व त्यामध्ये आले पाहिजे. अडेक विटॅमिन आलं पाहिजे, वॉटर सॉल्युबल, फॅट सॉल्युबल, सर्व विटॅमिनची थोडी थोडी 3-3, 4-4 ओळींची इन्फॉर्मेशन आपल्याला खूप सारी मिळून जाते. आणि ही विटॅमिन्सच्या नोट्स वगैरेची काहीच गरज नाही तुम्हाला. ChatGPT, गुगल कुठेही टाकेल. ChatGPT वरती तुम्ही डायरेक्टली टाकलं विटॅमिन्स आणि त्याचे 3 पॉईंट्स खाली आपण त्याला प्रॉम्प्ट करून द्यायचे. कोणते? त्याचं सोर्सेस पाहिजे आपल्याला, त्याची टॉक्सिसिटी पाहिजे, आणि त्यानंतर त्याच्या कमतरतेमुळे होणारे आपल्याला डिसीज पाहिजेत. कळालं? यामुळे एवढा इम्पॉर्टंट आहे आपला GIT चॅप्टर, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. त्यानंतर आहे मित्रांनो नर्वस सिस्टम. जर तुम्ही नर्वस सिस्टम सिलेबस मध्ये पाहायला जाल तर बापरे बाप, खूप मोठा चॅप्टर आहे नर्वस सिस्टम. तो करता करता तुम्हाला घाम येईल. परंतु मी जेवढा IMP टॉपिक्स तुम्हाला दिलेत, पण मला फक्त तेवढेच IMP टॉपिक्स करायचे आहेत. हे केल्यानंतर तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता नंतर, परंतु हे पॉइंट्स मस्ट आहेत. गेल्या वर्षी मुलं म्हणत होते सर तुम्ही नर्वस सिस्टम खूप छोटं शिकवलं, आणि शेवटी पाहायला गेलं तर त्यामध्ये LQ सुद्धा यामध्येच कव्हर झालेला होता पेपरमध्ये. पहा, जनरल इंट्रोडक्शन करून जायचे नर्वस सिस्टमचं, नर्वस सिस्टम काय, नर्व, न्यूरॉन, हे सर्व करून जायचं. हे का करायचं असते? कोणत्याही चॅप्टरचं जनरल इंट्रोडक्शन का करायचं मित्रांनो? कारण कोणताही त्या चॅप्टरचा पेज क्वेश्चन आला ना तर अर्धा पेज आपलं ते बेसिक कंपोनंट आपलं भरून जातं. त्यानंतर न्यूरॉन आणि टाईप ऑफ न्यूरॉन करायचे. न्यूरॉनचे टाईप्स आहेत मल्टीपोलार, युनिपोलार, 2-3 क्रायटेरिया आहेत त्याच्या, तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मिळून जातील, किंवा तुम्हाला सेल्फ केला असेल तर तुम्हालाही माहित असेल. फिजिओलॉजी ऑफ, डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो LQ साठी किंवा SQ साठी. फिजिओलॉजी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, फिजिओलॉजी ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टम, फिजिओलॉजी ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. याचे डायरेक्टली एक चार्ट करून जायचं आहे तुम्हाला या नर्वस सिस्टमचा. म्हणजे कोणताही क्वेश्चन आला की तो चार्ट टाकून द्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये SQ साठी महत्त्वाचं तुम्हाला सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम खूप जास्त इम्पॉर्टंट, याचा डिफरन्स करून जा पेपरमध्ये टाकता येईल. आणि फिजिओलॉजी ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन, आपल्या ब्रेनचा वेगवेगळा जो पार्ट आहे, वेगवेगळं टेम्पोरल बोन, त्याच्यानंतर
जे काही आपले ब्रेनचे पार्ट असतील ते सर्व पार्टचे तुम्हाला एक एक दोन दोन फंक्शन करून जायचे आहेत. मी ज्या नोट्स दिलेल्या आहेत कोर्समध्ये त्याच्या बाहेरचं करायची काही गरज नाहीये. तुम्ही एलक्यू पाहा लास्ट इयरचा, याच्यामधून चाललेला की डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन विचारलेत त्यांनी. मग त्याच्यामध्ये सेरेब्रमचं फंक्शन काय, सेरेबेलमचं काय, मेड्युलाचं फंक्शन काय, असं त्यांनी विचारलं गेलेलं होतं. आणि एसीक्यू साठी लास्ट इयरला क्रेनियल नोट्स आला होता. याही वर्षी इम्पॉर्टंट आहे, या दरवर्षीच ते टाकतात जवळपास की जे 12 क्रेनियल नोट्स आहेत. काय करतात मुलं की 12 नावं लक्षात नाही राहत म्हणून सोडून देतात. नावं लक्षात ठेवायचे आणि त्याचं एक एक फंक्शन लक्षात ठेवायचे, तुम्हाला एसीक्यूचे मार्क पडून जातात. एवढं सोपं आहे. त्यांना फक्त पाहायचं असते तुम्हाला 12 नावं पाठ आहेत की नाही. ठीक आहे. तर नर्वस सिस्टम मध्ये फक्त एवढं करायचं आहे. आपल्या जर तुम्हाला नर्वस सिस्टम अवघड जात असेल तर आपला कोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल नर्वस सिस्टम एकदम छान प्रकारे. जास्त लेंदी जाऊ नका नर्वस सिस्टम मध्ये. जर नर्वस सिस्टम डिटेलमध्ये करायला गेलं ना मित्रांनो, नर्वस सिस्टमच तुमचं होणार नाही, की तुमचे बाकी सब्जेक्ट तसेच राहून जातील. आता एंडोक्राइन सिस्टम मित्रांनो, एंडोक्राइन सिस्टम मध्ये काय महत्वाचं आहे? एंडोक्राइन सिस्टम मध्ये डायरेक्टली तुम्हाला एलकी येऊ शकतो की एंटेरियर पिट्युटरीचे हार्मोन एक्सप्लेन करा किंवा पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन एक्सप्लेन करा. मग तुम्हाला एंटेरियर पिट्युटरीचे हार्मोन माहित पाहिजे, ग्रोथ हार्मोन वगैरे, पोस्टेरियर पिट्युटरीचे ऑक्सिटोसिन वगैरे, त्यांचे हार्मोन, तिचे हार्मोन जास्त झाल्यावर काय होतं, कमी झाल्यावर काय होतं, हे सर्व त्याच्यामध्ये यायला हवं. किंवा मग एसीक्यू सुद्धा विचारू शकतात. ते थायरॉइड ग्लँड सर्वात महत्वाचे त्याच्यामध्ये. आयएमपी ग्लँड कोणती? थायरॉइड ग्लँड. आयएमपी हार्मोन, ग्रोथ हार्मोन आणि कॅल्सिटोनिन एसीक्यू साठी, आणि थायरॉइड ग्लँड. किंवा ते डायरेक्टली एसीक्यू विचारू शकतात, हायपरथायरॉइडिझम एक्सप्लेन केला किंवा हायपोथायरॉइडिझम एक्सप्लेन करा म्हणून येऊ शकतो. हा झाला एंडोक्राइन सिस्टम मधला. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण थोडा लेंदी होते म्हणून थांबूया. पेपर 1 आपल्या पुढे मी तुम्हाला पूर्ण आयएमपी पार्ट मांडलेला आहे. हे पहिले करून घ्या. एवढा केल्यानंतर तुमचा ऑलमोस्ट पेपर कव्हर होणार आहे. त्यामुळे तयारीला लागा, बाकीचेही करा. आणि संस्कृतसाठी मित्रांनो काळजी घेऊन जे कोर्समध्ये आहेत विद्यार्थी त्यांनी 100% दररोज 2 तास संस्कृतसाठी द्यायचे. लेक्चर पाहायचे आहे, त्याच्यात लगेच नोट्स काढून घ्यायचे आहेत, शॉर्ट नोट्स काढून घ्यायचे आहेत. दुसरे लेक्चर पाहायचे, त्याच्यात लगेच शॉर्ट नोट्स. म्हणजे लेक्चर पाहून लगेच ते टॉपिक प्रिपेरेशन करायला चालू करा. म्हणजे लेक्चर पाहून सोडून नाही द्यायचे. लेक्चर पाहायचं, शॉर्ट नोट करायचं, लेक्चर पाहायचं, शॉर्ट नोट करायचं. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा लेक्चर पाहायला बसा तर पहिल्या दिवशी काढलेले शॉर्ट नोट्स वाचून दुसऱ्या दिवशी बसायचं. म्हणजे असं आपण सिलेबस कलेक्ट करत करत पेपरमध्ये जातोय. एकदा वाचलेली गोष्ट पुन्हा तुम्ही 30 दिवसांनी वाचले तुम्हाला लक्षात राहणार नाहीये. तुम्ही आज केलेला अभ्यास शॉर्ट नोट्स मध्ये पेजवर लिहून ठेवा की आज एवढं केलेलं आहे. आणि उद्या अभ्यास चालू करण्याच्या आधी हे काल केलेलं सर्व एकदा डोळ्याखालून घाला. तुम्ही 5 मिनिटांमध्ये जरी रीडिंग जरी रिकवर जरी केल्या तरी सुद्धा ते खूप असतं. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ पण येईल तुम्हाला पेपर 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत तुम्ही हे प्रिपेअर करायला घ्या. आणखी तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर मला या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी ॲप डाउनलोड नाही केली ते डिस्क्रिप्शन मधून ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू.